हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग, इन्व्हायरमेंट तसेच बँकिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत BCom थर्ड इयर सेमिस्टर 5, तर याचे पूर्ण प्रिव्हियस पेपर आपण पाहिले आहेत. तसेच त्याचे आन्सरसुद्धा आपण बघितलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 नोव्हेंबर-डिसेंबर 2023मध्ये झालेला ऑडिटिंग याचा प्रिव्हियस पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तर बघा, याचा टाईम असेल तुमचा एकूण 3 तासाचा, 10 ते 1 हा तुमचा सकाळचा टायमिंग असेल. आणि यावेळेसचा टाईमटेबल जर तुम्ही शेअर करा म्हणून कमेंट केला तर तुम्हाला यावेळेसचा टाईमटेबल मी तुम्हाला शेअर करेन. तर बघा, या नोट तुम्हाला तर लक्षात ठेवायच्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे तर आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक पहिला तर अनिवार्यच आहे, कारण प्रश्न पहिल्याला ऑरमध्ये क्वेश्चन विचारला जात नाही, तर एकच प्रश्न असतो. तर प्रश्न पहिला हा 20 मार्काचा असतो ऑडिटिंगचा. तर बघा, जे विद्यार्थी इंग्लिश मिडियममध्ये आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये पेपर सोडवायचा आहे. पहिला प्रश्न इंग्लिश, दुसरा प्रश्न मराठी असं करायचं नाही, तर पूर्ण इंग्लिशमध्ये शेवटपर्यंत पेपर सोडवायचा आहे. तर बघा, प्रिव्हियस पेपरमध्ये क्वेश्चन पहिला कोणता विचारण्यात आलेला होता? डिफाईन ऑडिटिंग, एक्सप्लेन द प्रायमरी अँड सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. तर अंकेक्षणाचे व्याख्या सांगा आणि अंकेक्षणाचे प्राथमिक व दुय्यम उद्देश स्पष्ट करा. तर हा प्रश्न खूप सोपा होता, 20 गुणांसाठी विचारण्यात आलेला होता, तर तो तुम्हाला सोडवायचा होता. तर यावेळेस 20 मार्कासाठी कोणता प्रश्न येईल? तर पहिल्या चॅप्टरमधील प्रश्न येईल. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन प्रिव्हियस पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता. तर पहिला क्वेश्चन आपला 20 मार्काचा असेल, दुसरा क्वेश्चन आपला 15 गुणाचा असेल. दुसरा क्वेश्चन तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातील, पहिला सोडवा किंवा दुसरा सोडवा, हे 2 क्वेश्चन दिले जातील. यातील ज्याचा आन्सर तुम्हाला येईल तर तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर प्रिव्हियस पेपरमध्ये आलेला प्रश्न पहा दुसरा. डिफाईन कंपनी ऑडिटर, एक्सप्लेन द क्वालिफिकेशन अँड पॉवर ऑफ कंपनी ऑडिटर. कंपनी अंकेक्षकाची व्याख्या द्या. कंपनी अंकेक्षकाची पात्रता आणि अधिकार स्पष्ट करा. किंवा यालाच और प्रश्न होता. व्हॉट इज ऑडिट प्लॅनिंग, विच फॅक्टर टू बी कन्सिडर्ड व्हाईल मेकिंग ऑडिट प्लॅनिंग. अंकेक्षण नियोजन म्हणजे काय? अंकेक्षण नियोजन करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? तर हा प्रश्न दुसरा विचारण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न तिसरा विचारण्यात आलेला होता. बघा, प्रश्न तिसरा सुद्धा 15 गुणाचा असेल. टोटल क्वेश्चन पेपर हा 75 मार्क्सचा आहे. तर पहिला क्वेश्चन 20 मार्काचा बघितला, दुसरा क्वेश्चन 15 मार्काचा बघितला. त्यानंतर आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूयात. पहा, व्हॉट इज एरर, एक्सप्लेन द व्हेरियस टाईप ऑफ एरर्स. चुका म्हणजे काय आणि चुकांचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट करा. आणि यालाच और क्वेश्चन होता. स्टेट द टाईप ऑफ ऑडिट एव्हिडन्स अँड टेक्निक्स ऑफ कलेक्टिंग ऑडिट एव्हिडन्स. अंकेक्षण पुराव्याचे प्रकार आणि ते गोळा करण्याचे तंत्र सांगा. हा सुद्धा प्रश्न 15 गुणांसाठी विचारण्यात येत आला. तर चौथा सुद्धा प्रश्न तुम्हाला 15 गुणांसाठी विचारण्यात येतो. तर बघा, व्हॉट इज ऑडिट प्रोग्राम, स्टेट ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ ऑडिट प्रोग्राम. अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय आणि अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे व तोटे स्पष्ट करा. त्यानंतर यालाच और क्वेश्चन होता. व्हॉट इज इंडिपेंडेंट ऑडिट, एक्सप्लेन इट ॲडव्हान्टेजेस. स्वतंत्र अंकेक्षण म्हणजे काय आणि स्वतंत्र अंकेक्षणाचे फायदे स्पष्ट करा. तर प्रश्न चौथा हा 15 गुणांसाठी असतो, दुसरा, तिसरा, चौथा हा 15 गुणांसाठी असतो. तर आपण 4 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतर शेवटचा 5वा प्रश्न पहा. 5वा प्रश्न तुम्हाला 10 गुणांसाठी विचारण्यात येतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2. तर तुम्हाला 4 क्वेश्चन दिले जातील, त्यात कोणतेही 2 क्वेश्चन सोडवायचे आहे, प्रत्येकी 5 गुण. तर असे 2 क्वेश्चन सोडवलात तर तुम्हाला इथे 10 गुण भेटतील. तर टाईप्स ऑफ फ्रॉड्स, अफरातफरीचे प्रकार. टाईप्स ऑफ सॅम्पलिंग,
सॅम्पलिंग नमुन्याचे प्रकार, तिसरा होता ऑडिट नोटबुक, अंकेक्षण नोंदवही, प्रिन्सिपल ऑफ ऑडिट, अंकेक्षणाची तत्वे. तर हे 4 क्वेश्चन यातील कोणतेही 2 सोडवा, तुम्हाला इथे 10 गुण भेटतील. तर हा आपला ऑडिट या विषयाचा प्रिव्हियस पेपर आहे. तर 75 मार्क्सचा हा प्रिव्हियस पेपर आहे. तुम्हाला एकूण 5 प्रश्न असतील. त्यामधील तुम्हाला पहिला प्रश्न कंपल्सरी आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न 15 गुणांसाठी असेल आणि 5वा प्रश्न हा 10 गुणांसाठी असेल. हा पेपर तुम्हाला पाहिल्यानंतर याचे गुण समजून आले असतील. जर यात काही अडचण असेल किंवा याची उत्तरे वगैरे पाहिजे असतील, तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला ते उत्तरं भेटून जातील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स अँड लॉ अँड प्रॅक्टिस याचा प्रिव्हियस पेपर पाहणार आहोत. जर तुम्ही बँकिंग, ॲडव्हान्स मॅनेजमेंट याचे पेपर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते अवेलेबल आहेत व्हिडिओ, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला यापुढील येणारे व्हिडिओज भेटत राहतील. धन्यवाद.